मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. बोलत चला. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे का नाही? बोला 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 ना. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पायाचं काम नाही व्हा ह्याच ना. नाही, काहीला सप्ताह सुरू राहावा याच्यात आनंद, तर काही आज मोकळी होतील बघा, आहे की नाही? लक्षात घ्या. गोकुळातल्या आनंदाचं कारण काही वेगळं होतं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. ऐका, जे कुणी मुलाला पाहायचं ते लगेच बाहेर येऊन चर्चा करायचो, काय सुंदर पोरग आहे, काय सुंदर पोरग आहे, काय सुंदर पोरग आहे. बघा, एवढं सुंदर सुंदर म्हटल्यावर आता ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवली तो स्वतः कमी सुंदर असेल का? एखादा लहान पोरगा जरी दिसायला सुंदर असला ना, लोक त्याचं कौतुक करतात, वाव क्या बात आहे, काय सुंदर आहे की. हा मुलगा जर एवढा सुंदर आहे, लक्ष द्या, हा मुलगा जर एवढा सुंदर आहे तर याला ज्या परमात्म्याने बनवलं तो परमात्मा किती सुंदर असेल. म्हणतात ना, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. कवळणी जायच्या मुलाला पाहायच्या, बाहेरून चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे, काय सुंदर पोरग आहे. ऐका, एवढं सुंदर म्हटल्यावर कुणालाही वाटतं जाऊन बघावं. मग पोरं गेली बरं का, लक्ष देऊन ऐका. पोराला वाटलं आपण जाऊन बघावं, पण बाळणपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का? बोला 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 ना. नाही. पोरं आले की गवळणी म्हटलं, तुमचं काम नाही, पळा. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा, आपल्या पार्टीचा माणूस असून आपल्याला पाहिजे जमत नाही, पोरगा असून जर पोरायला पाहायला जमत नाही तर फायदा काय? नंद बाबा म्हणले, वेड्या हो, आणखी मीच वेटिंगवर आहे. पक्ष अजून माझाच विचार करत नाही आहे, आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर नाही, आहे का? अरे अजून मलाच सजून दजून मेकअप करून आज जावं लागत असतं, तेव्हा लोक आज जाऊ देतात. नंद बाबा म्हणले, लाला मैं 90 साल को बूढ़ो सजोगो कैसे. अरे मी 90 वर्षाचा म्हातारा, माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे, बाबा तू देख तो सही, मैं तो को ऐसो सजातोय, तू देख तो रह जाएगा. मी तुला असं सजवतो ना, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले, ले लाला मैं तो खडे रहेगो, तो को जैसो सजा न है वैसो सजा. मी उभा राहिलो, तुला सजव जसं सजवायचं तसं. बघा, ब्रज भाषा आणि मराठी भाषा दोन्ही भाषेत सांग. नंद बाबाला सजवायला धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, मिशेला ताव दिला, तोंडात पानाचा विडा दिला, गळ्यात अलंकार टाकली, पगडी बांधली, पानाचा विडा तोंडात दिल्यावर आरसा समोर धरला. हे ब्रज भाषेत आहे का? बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोज दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो, पगड़ी बांध दियो और दर्पण लेके खड़े रह गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबांना आरशात पाहिलं होतं. नंद बाबा आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास. आहे नंद बाबांना आरशात पाहिलं. कभी पगडी संभाले, कभी माला, कधी फेटा व्यवस्थित करतात, कधी माळा सरकवतात आणि पोराला विचारतात, देख करके बोले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहो है. खरं सांग बरं, मी आज कसा दिसायला लागलो. ऐकताय ना तुम्ही? कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातलेत, म्हातारी पुढे उभं राहतं, आज जरा कळलं मला कसा दिसायला सांग बरं. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहो है. पोरग म्हणतो, बाबा सच्ची बताओ, तू तो आज ऐसो लग रहो है जैसे आज ही तेरो बिया भयो है. आजच तुझं लग्न झालं, नवरदेवातून तुझ्यात काही फरक नाही. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताय रे. बोले बाबा सच्ची बताय राय, खरं सांगतो तुझ्यासारखा दिसायला तुझे आता तुला तोड नाही. नंद बाबा म्हणले, आप जाओ मी लाला का मोडो देखने. आता जाऊ का पोराचं तोंड पाहिलं? आता जाऊ देतील ना. पोरग म्हणे, बाबा ऐसे नहीं चलता है, जब लाला का पहली बार मोडो देखना है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है. बोले, पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत जावं लागतं. नंद बाबा म्हणले, लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा मी नाचू कसं. पोरग म्हणे, देख बाबा लाला का मोडो देखणं है तो नाचणं पडेगो. नंद बाबा म्हणले, ठीक आहे मग, एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जेच नंद बाबांनी शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली, बरोबर का नाही. त्या काळी जे नाचण्याचं साधन असेल
त्या गाण्यावर नंद बाबा नाचायला लागले. ऐकाय ना, आज नंद बाबा दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. नंद बाबाच्या वयाचा एक मित्र होता, त्याला वाटलं याला कोणाची तरी नजर लागेल. त्यानं काय केलं बघा, दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला श्रृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सगरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्यों बेदारी गए, करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नालायकात दही टाकून नाच केलं, तुला कळत नाही. ते म्हणे, बाबा तो को पतो नाय, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो दही में सराऊर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले, लाला तुने तो कृपा कर दी. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आत जायला लागले की ब्राह्मण लोकांनी अडवले. ब्राह्मण म्हणले, बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. जात कर्म संस्कार केल्याशिवाय पोरग पाहायला जमणार नाही. नंद बाबाला पूजेला बसवलं आणि ब्राह्मणानं स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ती न ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पाणी लावा. हा लक्षात घ्या. ठाकूरजी पर अक्षत चढाव. अक्षता टाका म्हणलं की नंदबाबांनी फुलं टाकायची. ठाकूरजी पर दूध चढाव. दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं. तूप टाका म्हणलं की दूध टाकायचं. फुलं टाका म्हणलं की तांदूळ फेकायचे. सगळं उलट. ब्राह्मण चिडले, ओ बाबा ये क्या कर रहे हो, दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन आबीस पूजा पाठ में कछु ना लागे हे, मारो मन तो छोरा में चलो गयो हे बोले. माझं मन गेलं पोरात, आता मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबाला ब्राह्मणानं सांगितलं, असं करा तुम्ही संकल्प सोडा, कर्मकांड आम्ही उरकून घेतो. नंद बाबानं संकल्प सोडला. 2 लाख गाई दान नंद बाबाने केल्या आणि नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा झाला. त्या गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार त्या गोकुळातल्या सुखाला राहिल्या नाही. कशामुळं? अभंगाच्या दुसऱ्या. बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंदला नर नारी, आनंदला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णानंदाच्या घरी जन्माला आलो होतं बरं का, म्हणून गोकुळातल्या सर्वांना आनंद झाला. आनंदल्या नर नारी. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. जे कोणी मुलाला पाहिजे तुका म्हणे छंदे, मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रघुमाई, रघुमाई, बार कुमाये, बार कुमाये, प्रागट्य नंदाच्या घरी झालं होतं म्हणून गोकुळातल्या सर्वांना वेळ कमी असल्यामुळे देवानं आता रांगायला सुरुवात केली. पण कसे रांगत होते बघा. तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत,
हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. लक्ष देऊन ऐका. कन्हैयानं हळूहळू रांगायला सुरुवात केली. पण रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. लहानपणी कोणी पण खोडकर असतं, बरोबर आहे ना. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही, आता बी झालो का नाही काय माहीत, तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे. लहानपणी खोड्यात शोभत असतं बघा. कन्हैया किती खोडकर होते. एखाद्या गवळणीनं जर अशी रांगोळी काढली ना तर लगवीनं त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी. किती खोडकर लेकरं असतात बघा. लक्ष देऊन ऐका. 12वीचा निकाल लागला आणि एक पोरग घरी आले. घरी आल्यावर आपल्या बापाला म्हणे, बाबा आपल्या गल्लीतली पोरं ढिगाणं नापास झाले म्हणे. बाबा ढिगाणं, ढिग कळतो ना सर्वांना. आपल्या गल्लीतली पोरं ढिगाणं नापास झाले म्हणे बाबा. बाप म्हणे तू, मी सुद्धा त्या ढिगात आहे म्हणे बाबा, दुसरीकडे शोधायची गरज नाही. लक्षात नाही. लहानपणी कोणी खोडकर असतं का नाही, एवढे खोडकर होते. रांगत असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केल्या. रांगत असताना देवानं चोरी करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लुनी धावणी धरती गवळणी बांधिते चरणी देती गाराणी यशोदे साजनी दैगृत बक्षुनी तमाळ निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा कृष्ण आळवा आळवा. रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली बरं का. लक्ष देऊन ऐका. देवानं चोरी केली, पण चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. देवानं चोरी केली पण आपल्यासारख्या नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ती रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. त्यानं शेजाऱ्याच्या संडासात उभं राहून फुटू काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा भारताचं पंतप्रधान भारत बदलू शकत नाही, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहेत. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. त्या सूचनेवर थुंकतात लोक. भाजीत मीठ कमी जास्त झालं हे बायकोला सांगायची ज्याची हिंमत होत नाही, ते पंतप्रधानाला सांगायची हिंमत बाळगतं. आज ही देशाची व्यवस्था आहे. जे घरी जेवल्यानंतर पॅन्टीला हात पुसतात तेच हॉटेलमध्ये गेल्यावर टिश्यू पेपर मागतात. विठाला विठाला. कधीतरी स्वतःचं निरीक्षण परीक्षण करत चला. लक्ष देऊन ऐका. 18 तारखेला आमचं लोकसभेचं मतदान झालं. एक मतदान केंद्रात गेलं आणि त्या वोटिंग मशीन जवळ उभा राहिले. बराच वेळ तिथं उभं राहिल्यावर त्या बूथवरचे शिक्षक म्हणले, हो किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव काय ठेवता महाराज. आज आपली मानसिकता कशी आहे माहिती. 40,000चा LED आपण घरी आणून आपल्या स्वतःच्या पैशानं घरात लावतो. 50,000पासून लाखाची 2 व्हीलर आपण स्वतःच्या पैशानं घेतो. पण 12,000 संडास बांधायला सरकारनं द्यावे एवढी घाणेरडी अपेक्षा आपली आहे. अजून काय करायला पाहिजे. बायांना विनंती आहे माझी, नवऱ्याला भांडता ना तुम्ही, बरोबर आहे ना. आज काल्याचं कीर्तन असल्यामुळं आव्हान तर मला जास्त बोलता येणार नाही, पण चला थोडंफार बोलेल. नवऱ्याला भांडता कशासाठी. साडीसाठी भांडता, बरोबर आहे ना. मला चांगली साडी पाहिजे, दिवाळी आहे, मला पैठणी पाहिजे आहे की. कुणाचं लग्न असलं की नेकलेससाठी भांडता, एकदाणीसाठी भांडता, काय तुमचे अलंकार असतील त्या अलंकारासाठी भांडता. याच्यातली एक तरी बाई अशी आहे का हो की ती नवऱ्याला संडाससाठी भांडली म्हणून. बोला एखादी बाई तिनं म्हणाव ना, आहे आहे, हां हे बघा, हां आहे तुमचे, हे बघा लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. साडीसाठी भांडता ना, साडीसाठी भांडता, नेकलेससाठी भांडता, अलंकारासाठी भांडता. काही काही बायांच्या गळ्यात एवढे अलंकार असतात ना, ते पायात इथं एक घालतात बघा. पाय सुचतात काही काही बायांचे, पण त्या काढत नाही. काय म्हणतात त्याला, कडोळे है की. आणि एवढे सुंदर अलंकार घालून रस्त्यावर संडासला बसता. काय त्या अलंकाराची शोभा वाढत असेल. त्याच्यापेक्षा एखादा अलंकार नवऱ्याच्या तोंडावर फेकला आणि म्हणलं हे 12,000चा 15,000चं संडास बांधा, मला हे अलंकार नको आहे. पण आज ही मानसिकता आपल्याकडं नाही आहे. सगळ्या जबाबदाऱ्या सरकारच्या नाही आहेत महाराज. आपण कधीतरी आपला विचार केला पाहिजे का नाही. नदीच्या काठावर जाऊन घरं बांधता आणि पुराण वाहून गेले की सरकारला दोष देता. आज ही परिस्थिती झाली. विठाला विठाला. कोणतं जरी सरकार आलं तर ह्या मानसिकता बदलल्याशिवाय जग बदललेलं आपल्याला दिसणार नाही. आज लक्षात घ्या बघा, मला काय सांगायचं, कधीतरी आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे खूप मिळतील, पण पैसा नाही म्हणून दारू सोडणारे एक सुद्धा भेटणार नाही.
मी सांगेल तुम्हाला आज लोकांची मानसिकता कशी आहे माहिती आहे का? जरा लक्ष दिलं तर कळेल. संतोष महाराज आता बघा सांगेन लोकांची मानसिकता कशी आहे. वर जरा लक्ष दिलं तर कळेल. वर्षावर जर पोराचं लग्न आलं तर लोक टीव्ही बी घेत नाही, कूलर बी घेत नाहीत आणि सोफा सेट बी घेत नाही. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी ज्याने प्रसाद घेतले शिव जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला आज ही आपली मानसिकता आहे. कधीतरी आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. बघा मला काय भगवंताने चोरी केली पण याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. चोरी केली पण कशाची केली? चित्त चोरीले नंदाचा चित्त चोरीले नंदाचा चित्त चोरीले नंदाचा चित्त चोरीले नंदाचा तुका म्हणले गरुड चित्त चोरीले नंदाचा नंदा कशाची केली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. बघा एका सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई ऐकताय ना, सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, जरा लक्ष ठेव, मी खालच्या गल्लीत जाऊन येते. सासू निघून गेली. तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसती कुत्रीकडे पाहत होती. अख्खं दूध पिलं कुत्रीनं आणि तेवढ्यात सासू आली. सासू म्हणे, सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं? पेलं म्हणे माय कुत्रीनं. तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. तो म्हणे आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्यावर कुत्रीचं कुठं म्हणलं? कुत्रीचं का वेगळं सांगावं लागतं का? वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. देवानं चोरी केली पण चित्ताची चोरी केली. हरिने माझे हरिले चित्त हरिने चित्त चोरलं. बघा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने हरिने माझे हरिले चित्त. कित्येक सुद्धा प्रमाण आपल्याला सांगता येतील. देवानं चोरी केली पण चित्ताची चोरी केली. लक्ष देऊ नाही का? चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. पण काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या आणि काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या नाही. ऐकताय ना? लक्ष देऊन थोडा वेळ लक्ष द्या. बघा काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणीला खोड्या आवडायच्या नाही. आता मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडेल का? अजिबात नाही. आवडावा असा माझा दुराग्रही नाही. काहीला आवडेल काहीला नाही आवडेल. जगात अशी एक वस्तू कोणतीच नाही का जी सर्वांना आवडत असते आणि जगात अशी एकही वस्तू नाही का जी कुणाला न कुणाला आवडत नाही. अरे देवाचे विरोधक आहे आपण तर कीर्तनकार आहे. देवाचे विरोधक आहे आपण तर कीर्तनकार आहे. लक्ष देऊ नाही का? बघा काहीला खोड्या आवडायच्या काहीला खोड्या आवडायच्या नाही. आता महाराज पाहिल्यावर काय सर्वांनाच बरं वाटतं का? असे कपडे पाहिल्यावर काहीच्या तळपायाची आग मस्त घाल जाते. बघा काही बसल्या बसल्या खालून म्हणतात पहा ना डाग आहे का? तू धुवून घालणार तुझ्याला राहणार नाही. तुला धुयाचा कटाळा आहे त्याला आम्ही काय करा? एक म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्रा दिसायलो? मग महाराजच आहे ना. महाराज लोक काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडे बांध माय अंगाल मार. कपडे सुद्धा महाराज लोक आहे ना चांगले घालणे आज ही लोकांची धारणा आहे. बघा एका बाईच्या दारातून आम्ही दोघं तिघं चाललो. त्या बाईनं महाराज पाहिला की जमायचं नाही. बघा बाकीच्या माझ्यापेक्षा तब्येतीन चांगली होती. ती बाई भांडे घासत होती. बघा भांडे घासता घासता आम्ही तिच्या दारातून चाललो. मांजर फिंजर काही नसतं तिथं. ती बाई आमच्याकडे पाहून करी थिर बोक्यायला तो उत आलाय. सऱ्या गावानं उतरायला की मी म्हणलं इथं तर मांजर नाही बोक्या नाही. एक म्हणे म्हातारी तुम्हालाच म्हणायली चला पुढं. म्हणलं तिला का आता बोके दिसायलो कोण काय बोलत सांगता येत नाही. बघायला लक्ष देऊ नाही का? काहीला खोड्या आवडायच्या काहीला खोड्या आवडायच्या नाही. लक्ष देऊ नाही का? हा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सर्वांना आवडेल का? अजिबात नाही. काय ना तर ते बॅनर पाहिले की टेन्शन आलं असेल. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पण 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे. बघा आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांती काय महाराज? तुमच्या गावात मुसलमान आहेत ना? आहेत बरं. कोणत्याही मुसलमानाला जाऊन विचार अल्लाह आहे का? ते आहेच म्हणणार.
कोणत्याही मुसलमानाला जाऊन विचारा अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. पण 50% हिंदू लोक देव नाही म्हणतात. ही शोकांतिक आहे. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळेस नमाज पठण करायचं जातं. आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा बी मंदिरात जात नाही. आज तुमच्या गावात तरुण दिसायला लागले, टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. मिळत नाही महाराज, लक्षात घ्या. कधीतरी आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. दारू गांजा मटक्या गुटक्यात कोटीनं पैसे घालतात लोक, पण सप्ताह म्हणलं की द्यायला जमत नाही. सप्ताह कीर्तन भजन म्हणलं की लोकांना जमत नाही. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा असेल तर 70-80 कोटी रुपयाचा खर्च आहे. पाहून लोक सुधरायले का बिघडायले? बोला बोला बोला. बिघडायले. 70-80 कोटी खर्च करून लोक बिघडायला लागले. सप्ताह करून नाही गाव सुधारणार. 10 लोक सुधारले तरी तुमचे पैसे वसूल झाले. काय घेता महाराज? घराघरात बिघडण्याचं साधन आपण आणून ठेवलं. एवढं साधन राहिलंय आज. कधी आज कोणत्या गावचा फोन आला कैलास बाबा की 2-4 शब्द आम्हाला ऐकावं लागतात. महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा, पेटलंय, राख लागली, सगळं पाण्यानं वाहून गेलंय, असं लोक बोलतात बघा. आज यंदा माल नाही म्हणतात, दुष्काळ आहे म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? दुष्काळ आहे का नाही? बोला बोला बोला. दुष्काळ आहे म्हणतात लोक, आहे की नाही? दुष्काळ आहे म्हणल्यावर दारूचे दुकान बंद व्हायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे? बंद व्हायला पाहिजे. चालू आहेत का बंद आहे? चालू आहे. गर्दी वाढली, कमी झाली, मग दुष्काळ कशाचा आहे? बोला. दुष्काळ आहे फक्त वर्गणी द्यायचा, बाकी कशाचा दुष्काळ? बाकी दुष्काळ कशाचा आहे? बोला ना. अरे थोडे भाजीपाल्याचे भाव वाढले ते लोक ओरडायला सुरुवात कर. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवलं या सरकारनं. बरोबर आहे की नाही? बरं ओरडतात ना लोक. थोडे भाजीपाल्याचे भाव वाढले की ओरडायला सुरुवात करतात. एक भाजी तर 450 रुपये किलो आहे. आलं ना लक्षात तुमच्या? पण तरी खाणाराची ओरड नाही हो. विठाला 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 विठाला. लक्षात घेते ना आपल्या? लक्षात येते ना? अरे झाला भाजीपाल्याचा भाव तर शेतकऱ्याचाच फाडलं तरी. पण हे मीडियावाले यांना काही काम नसतं. थोडे भाजीपाल्याचे भाव वाढले की एखादा माईक घेतात आणि एखाद्या शहरातल्या बाईच्या जवळ जाऊन धरतात आणि त्या बाईला विचारतात, का हो हे भाजीपाल्याचे भाव आज वाढले तुम्हाला कसं वाटतंय? हे कांद्याचे भाव असे वाढले तुम्हाला कसं वाटतंय? त्या बाईला अजिबात अक्कल नाही. ती म्हणते, अहो किलोभर घ्यायचे होते, पण आता हे भाव वाढल्यामुळे आज मी पावशेरच घेऊन चालली. पावशेर कांदे घेऊन चालली, थोबाडाला 2000चा मेकअप केला, तो कशात घालायचा? हा, एक ब्युटी पार्लरला गेले की 3000 घालून येतील. तुला का रोग झाला का 100 रुपयाचे कांदे घ्यायला? कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे की मानसिकता बदलण्याची गरज आहे. विठाला मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. बघा लक्षात घ्या, मला काय सांगायचं. दारू गांजा मटक्या गुटक्यात लोक किती पैसे घालतात, पण चांगल्या कामात खर्च करायचा म्हणलं लोकांना जमत नाही. चांगल्या कामात खर्च करायला जमत नाही. मला सांगायचं काय, आज काहीला आवडेल काहीला नाही आवडेल, अशी परिस्थिती यायच ना. बरोबर आहे का नाही? काहीला केलेल्या खोड्या आवडायच्या, काहीला खोड्या आवडायच्या नाही. मग काही कळून यशोदा मातेकडे गाणं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे, यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. अगं आम्ही गोकुळात राहू का गोकुळ सोडून जाऊ? तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. माया हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? हे बघा, आपलं लेकरू खोडकर आहे हे दुसऱ्या बाईनं येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? नाही. यशोदा मातेकडे गाणं घेऊन आलं की यशोदा माता म्हणायची, माझे आछुडे बछुडे चकुडे ग राधे रुपडे, माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रुपडे. आचड पुन्हा बचड पुन्हा चकुड पुन्हा रुपड. कसंही लेकरू असू द्या ना, जिचं तिला आवडतं. आई कधी त्याला सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू पण म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं भाऊ, माणसाच्या पोराला म्हणतात सोन्या, राजा, वाघा, पिल्लू. कसं जरी असलं, संतोष महाराज जिचं तिला आवडतं. एका बाईनं मला चहा घ्यायला नेलं.
तिचं पोरग अंगणात बसलेलं. दिवसा बॅटरीन बघावं लागल एवढं गोर. नाही कळलं का तुम्हाला? नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माश्या लागायल्या, तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला तसाच बसू दे, च्या वस्तू त्याला हात लावू नको. जिथं तिला आवडतं नाही की यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. काय बाळस गुणगुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता घराने गे. गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा, संतोष माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुमच्या भागात श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत जोडा गे, तुम्ही त्याची संगत सोडा गे. गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ, तुम्ही लटकच घेता आळगे. गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे. खामगावच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे. गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता घराने गे. गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं घरानं सांगू नका. माझं पोरग सगुण गुणाचं आहे, ताण आहे. यशोदा माता काय म्हणते बघा, जर माझं पोरग खोडकर असेल ना, त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याच्याकडे बघते. गावात एक गवळण होती बघा, आगाऊ. तिचं नाव होतं शांताबाई, आहे का नाही? पण भांडणाला दम नाही. तुमच्या गावातली नाही, आमच्या इकडची. मला जायचं इथून बघा. ती गवळण म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन बघ, तुला नाही बांधून टाकलं तर नाव बदलून ठेवत. कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे देवा तिचा घर नंबर माहिती आहे, मोबाईल नंबर माहिती आहे, फेसबुक अकाउंट बी माहिती आहे, तू टेन्शन घेऊ नको. भगवंत काय करतात बघा, लक्ष देऊन ऐका. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी जातात, दही दूध खातात, आणि जाता जाता आठवण आली ही मला बांधून टाकल म्हणली होती. तिची वेणी घेतात, गवळ्याची दाढी घेऊन गाठ मारून कन्हैया निघून जातात. ऐकताय ना सर्व? माना हलवा बरं एकदा. हां, कन्हैया गाठ मारून निघून जातात. सकाळी सकाळी गवळण लवकर उठली बरं का, आणि ती लवकर उठल्यामुळं काय तिच्या मानेला झटका बसला. झटका बसल्यावर ती म्हणते आवं होय हो, आवं म्हणलं आवं होय व, उरकत आलाय सप्ताह तरी तुमची वर्गणी गेली नाही अजून. आवं होय व, शोभतं का तुम्हाला यास, अशी म्हणणारी असावी बरं का. हो या वयात शोभतं का तुम्हाला वेणी ओढायला? तो म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. मस्त या मातली दांगडी करशी ओढाओढी मज लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ आहे की नाही. मग गवळ्यांनी पाहिले दाढीची वेणीची गाठ आहे म्हणे, तुझाही दोष नाही माझाही दोष नाही. मग आता गाठ सोडायला पाहिजे. ऐकताय ना सर्व? आता बघा गाठ सोडायला लागले सुटाना. बामणानं मारलेल्या आपल्या गाठी सुटायला का नाही? देवानं मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटाना. मग म्हणे कापून घेऊ. कात्री का उशायला घेऊन झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन येते. म्हणे हाय का थोडी तरी अक्कल तुम्हाला? दाढीची येणीची गाठ एकटीला कसं जाता येईल? चला उठा म्हणे. निघाला दिंडी सोळा वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापणा, जाळाय गेले जळणा. मग गवळ्याच्या लक्षात आलं का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हटलं होतं आमच्या घरी मग तुला बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता घे बाजून. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ काय सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं काय? गवळी म्हणे कराय नाही घाबरले, निस्ताराय काय घाबरायचं, आता चल पुढे. तोपर्यंत कन्हैयानं सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोरं या घरातून आता सोंग बाहेर येणार. सोंग जगून लग्नात नवरदेव पुढं असतो, नवरी पुढं होती बघा. नवरी 5 फुटाची 6 फुटाची, नवरदेव 5 फुटाचा. हे असं चाललं, नवरी पुढं नवरदेव मागं. ते असं 2 पायावर झालं. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढी वर वर करी. असं चाललं बघा. पोरायने सोंग पाहिलं ना, हुर्या करायला सुरुवात. पोरायने हुर्या केला, नाचायला लागले. होय 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 होय. पोरं नाचायला लागले. पोराच्या पान उडाली, धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं बोला ना? शिंक येते. गवळीने आज शिकलं का मागचा गवळी रपकन पुढं. आता पडला, एकदाच पडला तुम्ही, 2दा पडला. रपकन पुढं पडला.
नाचत नाचत गवळी पडल्याच्या नंतर कन्हैयाच्या घरी जातात भांडण घेऊन. कन्हैयाला सांगितलं अरे एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बाबा. नाही मारली नाही पण सोडून दे. हा तसं असेल तर सोडतो म्हणे. सोडायला गेले गवळणीच्या कानात म्हणतात कसं काय बरं रे का लागशील का माझ्या नादाला. म्हणे आता तुझ्या नादाला लागला नाही. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. एक दिवस तर घरातच खोडी केली. आईला म्हणे आई मैया तो को एक बात पूछू. बोले पूछना लाला तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पोत प्यारो लगे है. तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो. कन्हैया आईच्या मांडीवर होते. हा ऐकते ना. आईच्या मांडीवरून ती आईला काय म्हणतात तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो. यशोदा माता म्हणते लाला ये कोई पूछवे वाली बात है. मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे मला तू आवडतो. कन्हैयानं आईची परीक्षा घेतली. हा पातिल्यात तापायला दूध ठेवलं होतं. कन्हैयानं दुधाला इशारा केला या पातिल्याच्या बाहेर. बघू आईचं किती प्रेम आहे. दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाच्या लक्षात येईल बाकी जायचं नाही. विठाला विठाला तेव्हा माणसाचा स्पीड करून येतो बघा लक्षात ठेवा. पळतच गेली यशोदा माता. दुधाचं पातीला खाली घेतलं. आल्यावर कन्हैया म्हणतात आई काय खोटारडीस ग तू. आताच म्हणली होती मला पोरगा आवडतं दूध नाही आवडत आणि दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो है मारे बुड्ढी की खोपडी गरम हुई जाय. आहे तर तू एवढूसाच पण कधी कधी असा शरद पवार सारखा बोलतो कोणाच्या बापाला मेळ लागत नाही. कधी कधी बुद्धिवान माणसाचं अवघड असतं बघा लक्षात ठेवा. मला काय सांगेल अवघड. कन्हैया म्हणले आई खोटारडी आहेस तू. कधी कधी बघा लक्ष देऊन ऐका. कन्हैयानं पुन्हा एक विचारलं मैया और एक बात. बायांना दूध जास्त आवडतंच ना. दुधाकडे पळणारच बाया. दूध माझी तब्येत काय झाली नाही माहिती आहे का. आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का. विठाला विठाला बायांना दूध आवडतं. दुधापेक्षा साय जास्त आवडते. बरोबर आहे ना. दुधापेक्षा साय. एका बाईनं दूध घ्यायला नेलं. म्हणजे महाराज चहा घेता का दूध. म्हणलं मी दूध घेतो. त्या बाईनं माझ्या समोरच असं पातेले धरलं दूध ओतायला लागली. बोलायची दूध ओतायची. ही साय पुढं आली. मला वाटायचं पडती पडती पडती. कशाचं टोका आवल्या बाई. साई तर पलीकडच्याच कडाला नेऊन घातली. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात आहे तिच्याच घरचं दूध प्यात जा. नाही तर दुधाचं कधी दही होतं कळतच नाही. फून थू दुसरीकडे कुठं जाणार आहे बघून येतेच ना. लय अवघड बाळा त्या दुधाचं काम बघा लक्ष देऊ नाही का. कन्हैया ना आणखी कायला विचारलं मैया और एक बात पूछू. बोली पूछ लाला. आई मी काळा का झालो सांग. आईनं विचारलं काळा. पोरानं विचारलं काळा का झालो. याचं काही उत्तर देता येईल का. पण यशोदा मातेने काय उत्तर दिला बघा. बाळा तुझा रात्री जन्म झाला ना. रात्री अंधार असतो. त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तो काळा झाला. यशोमती मैया से बोले नंद लाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला. ऐकते लक्ष देऊन ऐका बघा. पांडुरंग कसा आहे बोला ना. काळा आहे की नाही. पांडुरंग कसा आहे काळा आहे. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती तास लागले असते. म्हणून म्हणतात तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन. जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. काली कमली वाली
प्यार है बडा दिलदार है. भगवंत काळा आहे म्हणून बरं आहे. लक्ष देऊन ऐका. गवळणी जायच्या भगवंताच्या खोड्या पाहिल्या आणि भगवंताच्या खोड्या पाहिल्याच्या नंतर एक दिवस यशोदा मातेला कळालं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही, मग आता याला शाळेत पाठवायचं. मग कोणती? उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोदना, घेऊनी गोदना, सगळे घेऊनी गोदना. उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोदना, घेऊनी गोदना, घेऊनी गोदना. उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोदना, उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोदना, जाई राणा सगळे घेऊनी गोदना, उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोदना, उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोदना, घेऊनी गोदना, सगळे घेऊनी गोदना. या आता तू घरी राहायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आता तुला गाई चारायला पाठवायचे. भगवंत गाई चारायला जातात. गाई चारायला रानात गेला र माझा गोपाळ घुंगडी बाला. गाई चारायला रानात गेला र माझा गोपाळ घुंगडी बाला. भगवंत गाई चारायला जातात. तिथे गेल्यानंतर खेळ खेळतात. हा मामा होतो तो हुंबरी, हा बघ तू बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडीला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही, कांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना, अगोदर आपापल्या गायी वळून आणा. चला वळू गायी, बैसू जेवे की ठाई, बहु केली वनवन किंवा झाली वनवन, पाय पिठी झाला शील. आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतं? लक्ष द्या माझ्याकडे. गोपाळ कोणतं आणि काला कोणता? बघा आपलं शरीर म्हणजेच गोकुळ. लक्ष देऊन ऐकताय ना. आपलं शरीर म्हणजे गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राग मनेरी. याच्यातला जीव म्हणजे गोपाळ आणि याच्यातला आत्मा म्हणजे ईश्वर. आणि या जीव आत्म्याचं मिलन याचंच नाव आहे काला. ऐका लक्ष देऊन. भगवंताने सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. कडकी सोडियेल्या मोठा आजचा दही काला गोमटा. भगवंत वर्णन भागवतामध्ये शुकाचार्य एका श्लोकात वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जटपटयो शुंग बेत्रे जगक्षे वामे पानो मसृण कवनम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरधो हा सैनर्मभिसै स्वर्गे लोके मिशति भूभुजे यज्ञ भूपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी जय जयकार केला. जीव सामरावती काला पहा वयाती काल्याचे असे देव जळी झाले मासे. भगवंतानं काला मिळू दिला नाही. तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे. लक्ष देऊन ऐका. भाग्याच्या शिवाय काला मिळू शकत नाही. मग आपण भाग्यवान आहोत, आपल्याला तो काला मिळणार आहे. गेले 7 दिवस झाले आपण भागवत कथा श्रवण करत आहात आणि आपल्या खामगावाचं नाव आता तुमच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर इंटरनेटच्या, फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून खामगावचं नाव हे आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणून आपल्या गावाची एक अनमोल अशी ख्याती आहे. भगवान गोरक्षनाथाचा जन्म उत्सव आपण साजरा केला आणि त्या गोरक्षनाथाच्या उत्सवात सुंदर कथा, अतिशय सुंदर कथा महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे आमचे परम मित्र संतोष महाराज यांच्या मुखातून आपण कथा श्रवण केलेली आहे. मी जेव्हा येत होतो तेव्हा असं वाटत होतं कुठंतरी आपण एखाद्या युपीतल्या कथाकारांच्या कथेला जातोय. एवढं सुंदर महाराजांनी कथेचं या ठिकाणी नियोजन केलं आणि गावकऱ्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टींना होकार दिला. मग गावकऱ्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सर्वच गावकरी मंडळींना मी धन्यवाद देतो. आणि अतिशय 4 चांद ज्याला म्हणतात कार्यक्रमाला लावणारी साऊंड सिस्टम आमच्या सोमनाथ दादांचे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. बघा, साऊंड म्हणजे कार्यक्रमाचा प्राण आहे बरं का. साऊंड म्हणजे कीर्तनाचा, कार्यक्रमाचा प्राण आहे. म्हणून अतिशय सुंदर सिस्टम पुण्यापर्यंत महाराजांचं साऊंड सिस्टम आहे. मोदींच्या सभेला सुद्धा मला वाटतं महाराजांचं सिस्टम यावर्षी होतं. म्हणून अतिशय सुंदर साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे. वेळ झालेला आहे. मला तशी 11 ते 1ची वेळ दिली होती.
पण सुरू व्हायला जवळपास 12:15 12:30 झाले. किती वेळ थांबणार आहे की नाही? जास्त वेळ. आता तुम्हालाही भुका लागल्या असतील सर्वांना, बरोबर आहे की नाही? भुका लागल्या ना सर्वांना? नाही हां, भुका लागल्या असतील ना, त्याच्यामुळं थांबणं गरजेचं आहे. म्हणून मी एकच सांगेल जाता जाता, अतिशय सुंदर कार्यक्रम आपला या ठिकाणी आहे. जाता जाता एकच विनंती करतो, आपला कार्यक्रम असाच मोठा होत राहो अशी गोरक्षनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या कार्यक्रमाला कुणाची नजर लागू नये एवढीच गोरक्षनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एक जाता जाता संदेश 5 मिनिटाचा देतो. वेळात आता थांबणं गरजेचं आहे, पण 5 मिनिटं फक्त घेतोय. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. संतोष महाराजांच्या ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी संतोष महाराजांच्या हाताने आपण आज माळ घाला बरं का. माळ घातल्यानंतर कुणाचं वाईट झालं असं एकही उदाहरण आपल्याला सापडणार नाही. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा. भ्रूण हत्या थांबवा. लहान मुलाबाळावर चांगले संस्कार टाका. आई वडिलाची सेवा करा. आणि आता ज्यांचा सत्कार होणार आहे, आपल्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात, आपण कधीतरी त्यांची आठवण करा. मी सांगेल बघा तुम्हाला, अतिशय सुंदर सांगेल मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. एकाने मला सांगितलं, म्हणे महाराज आपला भारत देश फार वेगळा आहे बरं का. भारत देश किती वेगळा आहे महाराज? असू द्या जरा 2 मिनिटं खालीच थांबा, मी सांगेल तेव्हा घेऊन या, मग आपण लगेच फोडू आहे. कारण यांचं सगळ्यांचं लक्ष आता तुमच्याकडे जाईल, असं होईल. माझ्याकडे लक्ष द्या. आपला भारत किती सुंदर आहे महाराज, किती सुंदर आहे हा भारत. एवढा सुंदर आहे याचं उदाहरण आपण कालच अनुभवलेलं आहे. एवढा संवेदनशील असणारा कालचा निकाल, भारताच्या सर्वात मोठा खटला 135-40 वर्ष चाललेला खटल्याचा निकाल काल लागला. पण अतिशय शांततेने सर्वांनी हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या सर्वांनी आपण तो अनुभवला. सर्वांनी त्या निकालाचा सन्मान केला. म्हणून एकच आहे, या भारताची तुलना, भारत मातेची तुलना इतर देशासोबत कधी होऊ शकत नाही. एकाने मला सांगितलं, महाराज तुम्हाला माहिती आहे का, एका लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. विदेशामध्ये एका लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. त्याला म्हणलं, दादा मला कौतुक काय सांगतो? अरे विदेशामध्ये एका लंडन शहरात जर 500 सिनेमा थिएटर असतील, तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिरं आहेत. हा भारताचा इतिहास आहे. भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है. वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. भारत हा उपासनावादी देश आहे, वासनावादी नाही आहे. भारत हा भोगवादी देश नाही आहे, भारत हा भक्तिवादी देश आहे महाराज. पण आपण आपल्या देशाची तुलना इतर देशासोबत करू नका. अतिशय सुंदर आपला हा भारत देश आहे. म्हणून जाता जाता सांगेल, आपण आपल्या धर्माबद्दल, देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा. जेवढे संसार व्यसनाने उद्ध्वस्त केले तेवढे कशानंच केले नाही. जेवढे संसार व्यसनाने उद्ध्वस्त केले तेवढे कशानंच केले नाही. म्हणून व्यसनापासून दूर राहा. मुलीला पोटात मारून टाकू नका. भ्रूण हत्या थांबवा. आणि आपल्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात, कधीतरी त्यांची आठवण करा. झोपता वेळेस 2 माणसाची आठवण काढून झोपा बघा. पहिली आठवण ठेवा, ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न खायला आपल्याला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा, ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं जर कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला, त्या मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मी सांगू तुम्हाला, माझ्याकडे 2 मिनिटं लक्ष द्या बघा. मी सांगेल तुम्हाला, या देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहेत. आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा याच गरीबाचे शेतकऱ्याचे पोर आहेत. एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं मिलिटरीत गेलेलं पाहिले का तुम्ही? अजिबात नाही. आमदार खासदाराचं पोरगं मिलिटरीत नाही. आज शेतकरी पावसानं मरायला लागले आणि यांना मुख्यमंत्री कोणाचा होईल एवढ्यातच हे दंग झालेले आहेत. म्हणून माझी तुम्हा सर्वांना गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही अनेक पक्षात असाल, मला याची जाणीव आहे. तुम्ही अनेक पुरुष मंडळी मागे बसले, जरा लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही एका पक्षाचे इथं बसलेले नाहीत, मला याची जाणीव आहे. पण राजकारण करत असताना या 15 दिवसाच्या बातम्या कधीच विसरू नका. या 15 दिवसाच्या बातम्या पाहूनच राजकारण शिका. अजून आपल्याला काय राजकारण कळणार आहे महाराज सांगा? या 15 दिवसाच्या दिवसात आपल्याला कळलं असेल ना राजकारण कशाला म्हणतात. राजकारण नक्की करा, पण राजकारण हे विकासाचं करा. मी सांगू तुम्हाला, 6 वाजता मतदान पेटी बंद झाली की 6:30 वाजता सर्वांनी एकत्रित बसून चहा प्यावं, याचं नाव आहे राजकारण. याचं नाव आहे राजकारण. मी सांगेल बघा तुम्हाला, राजकारण हे सामान्य माणसाला कळण्याच्या पुढची गोष्ट आहे. गरिबाच्या हक्कासाठी लढत लढत आपण श्रीमंत होणे म्हणजे राजकारण आहे. नेता कुणाला म्हणतात? स्वतःच्या बुद्धीबरोबर दुसऱ्याच्या बुद्धीचा ज्याला चांगला उपयोग करून घेता येतो त्याला नेता म्हणतात.
म्हणून माझी विनंती आहे, कोणी कोण्या पक्षात राहा, कुणाचंही काम करा, पण संबंध जपा, भावकीचं नातं जपा, मित्रत्वाचं नातं जपा, आपल्या परिवाराचं नातं राजकारणामुळे तोडू नका. एवढी जाता जाता मी तुम्हाला विनंती करेल. लक्षात ठेवा, आज महाराज सत्तेसाठी कोणी कोणाच्या बरोबर जायला तयार आहे, पण आपण ह्या गोष्टी करायला तयार नाही. अरे विकास होत असेल तर आपण कोणाच्याही बरोबर गेलो पाहिजे, असं गावात आपण राजकारण करा, एवढी विनंती जाता जाता करेल. आज आपल्यासाठी ते शेतकरी मरतात, आपण कधीतरी त्यांची आठवण करा. आणि जे सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. सांगू मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका बघा, सांगू मी तुम्हाला, ऐका. सांगली साताऱ्याच्या भागात जाऊन पूरग्रस्त लोकांना जर विचारलं ना, तुम्ही देव पाहिला का, ते म्हणतील आम्ही देव पाहिला. पण कुठं? आम्ही देव मंदिरातही पाहिला नाही, आम्ही देव मस्जिदमध्येही पाहिला नाही. आम्हाला देव दिसला आर्मीवाल्यामध्ये, मिलिटरीवाल्यामध्ये. लक्ष देऊन ऐका. आज आर्मीच्या आणि NDRFच्या जवानांनी त्या लोकांना वाचवलेलं आहे. म्हणून या देशाचं रक्षण करणारे गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पोर आहेत. आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव शोधण्याचा प्रयत्न करतील. पण ऐका, एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना दादा, तेव्हा महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत, मग काय पाहते? माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय, मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? ऐका, कर्नल संतोष माडिका भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष माडिकांची पत्नी स्वाती माडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं, आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं, पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार. म्हणून स्वाती माडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी करते. म्हणून आपण इकडे सुरक्षित आहोत दादा. मी सांगेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. आज जास्तीत जास्त मिलिटरीमध्ये पोरं जर कोणाचे असतील तर गरिबाचे आणि शेतकऱ्याचे आहेत. म्हणजे आपल्यासाठी मरतात, आपण कधीतरी त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. म्हणतात ना दादा, आज जगातल्या सर्व नोकऱ्या, ऐका बरं का, जगातल्या सर्व नोकऱ्या, सर्व कामं आणि सर्व व्यवसाय जगण्यासाठी आहेत, पण या जगात, या भारतात एकच नोकरी मरण्यासाठी येते, मिलिटरीवाल्यांची. म्हणून त्यांना जर विचारलं मिलिटरीवाल्या, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. अरे दिवाळीच्या टायमाला सुद्धा सुट्टी मिळत नाही. एखाद्या पोराला हळद लागलेली असते आणि जम्मूवरून कॉल येतो, महाराज त्याला हळदीच्या अंगानं सीमेवर लढायला जावं लागतं. आपण याचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. म्हणून म्हणतात ना, कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, दिल दिया है जाओ भी देंगे ए वतन तेरे लिए, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जाओ भी देंगे ए वतन तेरे लिए, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए. आ आ आ आ जे आपल्यासाठी मरतात, आपण त्यांची आठवण करा. मिलिटरीवाल्या जवानाला जर विचारलं ना, तुझी इच्छा काय, ते एकच इच्छा सांगेल महाराज. काय? मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. भारत माता की.
चेतनेने जाग होणं आज आपण गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून एकच सांगेल जाता जाता, ज्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत त्या सर्व तुमच्या गावातल्या जवानांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होणार आहे. मग त्यांचा सन्मान होईपर्यंत त्यांचा अवमान होईल असं काही कृत्य करू नका. त्यांचा सन्मान होईपर्यंत तुम्ही उठून जाऊन त्यांच्या सन्मानाचा अवमान करू नका. एवढी जाता जाता माझी तुम्हाला विनंती आहे. मी काय जास्त वेळ घेतला नाही तुमचा. मी 1.25 तासात कीर्तनाला थांबलेलो आहे. तुम्ही टी व्हीवर माझे कीर्तन ऐकलेलेच आहेत, यूट्यूबलाही ऐकलेलेच आहेत. वेळ कमी होता, पण जाता जाता सांगेल, काल्याचं कीर्तन असल्यामुळं मला बऱ्याचशा अवांतर गोष्टी बोलता आल्या नाही. पण कधी रात्रीचं कीर्तन असेल तर बिनधास्तपणे बऱ्याचशा विषयाला आपल्याला बोलता येईल, त्याच्यावर प्रकाश टाकता येईल. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेल, आपल्या गावातल्या सर्व जवानांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एकदा आपला मुलगा या सीमेच्या रक्षणासाठी जावा, हा मोठेपणा ज्यांच्या अंतःकरणात आहे त्या आईवडिलासाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजवा. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, गेले 7 दिवस झाले आपण ही कथा श्रवण करत आहात. महाराज जातीनं या ठिकाणी हजर आहेत. आणि गावात कथा कशा स्वरूपाची असावी, स्टेज कसं असावं, एवढा वेळ देणारे महाराज महाराष्ट्रात तरी कमी आहेत बरं का. पण तोच महाराजांनी एक नवीन प्रथा आपल्या या महाराष्ट्रात रुजू केलेली आहे. आणि आम्ही नक्की म्हणेल, ज्यांना ज्यांना कथा करायची असेल त्यांनी पहिलं संतोष महाराजांचं मार्गदर्शन घ्यावं असं मला तरी वाटतंय बघा. महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. पुन्हा एकदा आमचे या ठिकाणी हरिभक्त पारायण तुमच्या गावात ज्यांची कीर्तनं झाली आणि मी म्हटलं दादा माझ्याबरोबर चला, अतिशय प्रेम करणारे आहेत माझ्यावर विठ्ठल महाराज या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा जोरदार. आणि दोनही कोलथे बंधू आणि कैलास महाराज मृदंगाचार्य महाराज यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.